हॅलो एव्हरीवन, नमस्कार, सत श्री अकाल, जे काही असेल ते. बरं, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. सो आज मी बनवणार आहे तोंडलीची भाजी. खरं तर ही भाजी सगळ्यांचीच नावडती आहे, माझीसुद्धा होती लग्नाच्या आधी. बट माझं लग्न झालं नंतर सासरी हीच भाजी अशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली मी बघितली, खाल्ली आणि खरंच मला ही भाजी इतकी आवडली की आता मी 8 दिवसातून एकदा ही भाजी नक्कीच करते. सो तुम्हीसुद्धा ही भाजी अशाच पद्धतीने करा. बिलीव्ह मी, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल, ह्याची गॅरंटी मी देते. सो सगळ्यात आधी आपण तोंडले स्वच्छपणे धुवून घ्यायचे आणि त्याच्या अशा बारीक बारीक चिरायचे. आणि एकदम तुम्ही बघू शकता की मी एकदम बारीक बारीक वगैरे चिरलेली आहेत. त्यानंतर ही तोंडली आपल्याला फ्राय करायची आहेत, एकदम अशी खरपूस मंद आचेवर. 10 ते 12 मिनटं नक्कीच लागतात एकदम अशी खरपूस वगैरे करायला. इथे मी तेल कमीच वापरलेलं आहे. खरं तर हे तळून घेतात, पण मी एकदा वापरलेलं तेल, तळलेलं तेल वगैरे मी परत नाही वापरत. सो त्यामुळे, आणि आम्ही दोघंच असतो, सो भाजीची क्वांटिटीही मला कमीच लागते. सो अगदी पाव किलो एवढी तोंडली मी घेतलेली आहेत. मंद आचेवर मी 10 ते 15 मिनटं ह्याला खरपूस भाजू दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे एकदम अशी म्हणजे लालसर वगैरे दिसायला लागलेली आहेत. अजूनही आपल्याला ह्याला अशी खरपूस होईपर्यंत भाजायचंच आहे. बरं, ही तोंडलीची भाजी जर तुम्ही ह्या पद्धतीने केल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता, पोळीसोबत म्हणा किंवा अगदी भातासोबतसुद्धा. ही तोंडलीची भाजी खायला अगदीच रुचकर लागते. माझ्या लहानपणी ना, ज्यांच्याही तोंडात छाले वगैरे यायचे किंवा ज्यांनाही अगदी असं तिखट वगैरे लागायचं, तर काय म्हणायचे माझी आजी वगैरे. सो ते म्हणायचे की तोंडलीचा एकतर पाला खातात किंवा मग ही तोंडली कच्ची खातात. सो त्यांनी मग ते खरंच राहून जायचं. सो बट मी अशी भाजी वगैरे नव्हती खाल्ली माझ्या लहानपणी कधी. बट कच्ची तोंडली ज्यांच्या तोंडामध्ये छाले वगैरे येतात त्यांना ते खायचे. सो ही तोंडलीची भाजी मी एकदम अशी लालसर खरपूस तळल्यानंतर किंवा तेलामध्ये भाजल्यानंतर मी ह्यामध्ये घेतलेल्या आहेत 5-6 हिरव्या मिरच्या. त्याही अगदी बारीक बारीक लांबसर अशा मस्त अशा मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायच्यात आपल्याला, किंवा तळून घ्यायच्यात असंही म्हणू शकता. हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकल्या तरी चालतील, ह्या ऑप्शनल आहेत. बट जर तुम्हाला टेस्टी भाजी हवी असेल तर तुम्ही नक्कीच टाकायला पाहिजेत, असंच मी सांगेल. सो ह्या हिरव्या मिरच्या मंद आचेवर भाजा. आपण ह्यामध्ये शेंगदाणेही वापरणार आहोत, अगदी साध्या पद्धतीने, कुठलाही मसाला नाही किंवा कुठलंही काहीही नाही आपण ह्यामध्ये वापरणार. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही तोंडलीची भाजी करणार आहोत. ओके. सो मला माहिती नाही म्हणजे हा व्हिडिओ कुणापर्यंत पोचत आहे. सो जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि तुम्हाला जर खरंच या व्हिडिओमधून नवीन काहीतरी बघायला किंवा शिकायला जर मिळत असेल, तर तुम्ही या व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि छान छान कमेंटही करा. ही भाजी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा आणि मला सांगा की कशी बनली आहे. सो चला तर, इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे, अगदी म्हणजे 50 ग्राम वगैरे शेंगदाणे एवढे घेतलेले आहेत. त्यालासुद्धा मी अगदी तळूनच घेणार आहे, छान असं लालसर होईपर्यंत. तुम्ही बघू शकता की आता तुम्ही म्हणाल की शेंगदाणे वगैरे का टाकायचे, कारण आपण कूट तर टाकतोच. बट जेव्हा तळलेले शेंगदाणे एखाद्या भाजीसोबत वगैरे आपण खातो ना, जसं पोह्यामध्ये वगैरे खायला पण चांगले लागतात तळलेले शेंगदाणे, तसंच ह्या भाजीचंही आहे. तळलेले शेंगदाणे भाजीमध्ये भातासोबत वगैरे असं एकदम कुस्करून वगैरे खाताना लागला एखादा शेंगदाणा तर एकदम छान वाटतं आणि त्याची चवही छान लागते. सो म्हणून मी शेंगदाणे घालते. माझ्या सासूबाई किंवा माझ्या नणंदबाईसुद्धा ह्याच पद्धतीने करतात. सो मग मीही त्यांचंच फॉलो करते. सो इथे तुम्ही बघू शकता की मी तोंडले, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे हे सगळं एकत्र केलेलं आहे. छान प्रकारे भाजून असं मी घेतलेलं आहे. थोडीशी ऑइली होतेच, बट
थोड्या वेळाने जेव्हा भाजी थंड होईल तेव्हा त्याचं किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे घातल्यानंतर ह्या भाजीचं सगळंच ऑइल असं म्हणजे निघून जातं, राहत नाही ते, असं थोडक्यात असं सांगायचं आहे मला. सो इथे तुम्ही बघू शकता की मी भाजी करायला किंवा तडका वगैरे जे टाकतो ना आपण, त्याला मी अगदीच कमी प्रमाणात म्हणजे नाहीशा प्रमाणातच तेल वगैरे वापरलेलं आहे. बट मला ह्यामध्ये थोडंसं तडका आणि जिरे मोहरीचा तडका वगैरे द्यायचा आहे. सो त्यामुळे थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे भाजी त्याच्यामध्ये करायला. सो इथे मी टाकलेली आहे मोहरी, त्यानंतर मी टाकणार आहे जिरा, कढीपत्ता आणि टाकणार आहे हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. सो ह्याला छान प्रकारे असा तडका बसल्यानंतर मी ह्यामध्ये जेही तळून वगैरे जे घेतलेले आहे तोंडली, त्यानंतर मी इथे घालणार आहे. सो तुम्ही तुमच्या गावी तोंडलीची भाजी कशा पद्धतीने करतात हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्याहीप्रमाणे भाजी करून बघेल. तुम्ही इथे बघू शकता की मी माझं म्हणजे अजिबातच ह्या पातेल्यामध्ये मी भाजी करायला तेल घेतलेलं नाही आहे. अगदी मंद आचेवर आणि अगदी अतिशय कमी प्रमाणात मी तेल क्वांटिटीमध्ये इथे लसूण भाजत आहे. खरं तर तेल नसल्यामुळे हा खाली म्हणजे चिटकत आहे. बट इट्स ओके, कारण ऑलरेडी आपण ही तोंडली तळून घेतलेली आहे, त्यामुळे अजून जास्त तेल वगैरे टाकायला नको. वेळ लागला तरीही चालेल, बट मंद आचेवर तुम्ही हे हा लसूण भाजा. आणि जर खूपच जर असा करपत वगैरे जर असेल तर एखाद 2 ड्रॉप्स तेलाचे तुम्ही ॲड करू शकता, फक्त ओलं होईपर्यंत, ते लसूण ओलं होईपर्यंत, जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. सो इथे मी घातलेलं आहे लाल तिखट, हळद आणि मीठ. त्यालाही आपण असं परतवून वगैरे घेणार आहोत. आणि त्यामध्ये मी घालणार आहे आता तोंडली, जी मी ऑलरेडी फ्राय करून घेतलेली आहे. इथे मी भरपूर प्रमाणात कोथिंबीरही घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हे सगळं आपण अजून 2-3 मिनटं मंद आचेवर आपण हे करणार आहोत. ह्यामध्ये मी चवीसाठी लिंबूही घालणार आहे. कोणी ना दही घालतं, दही तुम्ही घालू शकता, बट मी तेही ट्राय करून बघितलेलं आहे. पण दह्यापेक्षा ह्या पद्धतीने आज जी मी भाजी करत आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही ट्राय केली तर ही खायला त्या दह्यापेक्षाही खूप छान लागते. सो जर तुम्हाला आंबटपणा जर हवा असेल तर तुम्ही थोडंसं लिंबूचं ॲड करा, मी सांगेल. सो लिंबू ॲड केल्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आणि इथे मी अजून खालीवरी करणार आहे. आणि त्यानंतर ही भाजी रेस्टसाठी मी 2 ते 3 मिनटं हे ताटली ठेवून हे करणार आहे. लक्ष ठेवा, ऑलरेडी आपल्याकडे तेल नाही आहे आणि आपण मंद आचेवर ऑलरेडी हे करून घेतलेलं आहे. सो तुम्ही 2 ते 3 मिनटं अगदीच फक्त थोडंसं स्टीम करून घ्या. चला तर ट्राय करा. सो अशा प्रकारे झालेली आहे माझी तोंडलीची भाजी आणि खायला पण ही खूपच छान लागणार आहे. सो चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही भाजी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.